तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत पुढचे एक्झाम्पल आहे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि दुसरं एक समीकरण जे आहे ते लिहूयात. बघूयात आपण काय आहे ते. 5x वजा y बरोबर 18. आता हे समीकरण दिलं आहे आणि आपल्याला हे सोडवायचं आहे. सोडवायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला x आणि yच्या किमती काढायच्या आहेत. तर चला आपण आता काढूयात. सुरुवातीला हे समीकरण समोरासमोर लिहिलेले असतात. मग गणित सोडवत असताना आपल्याला असे हे दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहून घ्यावे लागणार आहेत. लिहिल्यानंतर ह्या समीकरणाला 1 नंबर नाव द्यायचं आणि दुसरे जे समीकरण आहे त्याला 2 नंबर म्हणजे 2 असा क्रमांक देऊन टाकायचा. याच्या पुढे आता आपल्याला याच्यामध्ये एका चलाचा लोप करून आपल्याला सोडवायचं आहे. तर आता लोप करायचं म्हणजे काय, तर त्यांचा जो सहगुणक आहे तो सारखा पाहिजे. तर एक्सचा सहगुणक बघूयात आपण. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 5 आहे. तर सहगुणक सेम नाही. वायचं बघूयात. वायचं सुद्धा या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. तर सहगुणक सारखा नाही. त्याच्यामुळे आपल्याला सहगुणक सारखा करून घ्यावा लागेल. आता सारखा सहगुणक करून घेत असताना एखाद्या चलाचा जर एक हा सहगुणक असेल तर आपल्याला त्याचा सहगुणक जो दुसऱ्या समीकरणामध्ये आहे तो आणायला सोपा जातो. जसं की या ठिकाणी 2 आहे, तर या ठिकाणी आपण 2 सहज आणू शकतो. चला तर मग आणूयात. म्हणजे काय, समीकरण 2ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. समीकरण 2ला 2 ने गुणू 5x गुणुले 2 वजा y गुणुले 2 बरोबर 18 गुणुले 2. गुणत असताना फक्त या ठिकाणी 2 आणायचं आहे म्हणून फक्त याच पदाला आपण गुणू शकत नाही. गुणत असताना आपल्याला ह्याही पदाला गुणावं लागेल आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे जो नंबर आहे त्यालासुद्धा आपल्याला गुणावं लागतं. म्हणजे या ठिकाणी किती आलं, 10x वजा या ठिकाणी 2y आले बरोबर 18 दोन्ही 36 आणि हे बनलं आपले समीकरण नंबर 3. आता आपण समीकरण नंबर 2चा प्रश्न या ठिकाणी घ्यायचा नाही. आता आपण पुढं एका चलाचा लोप करत असताना समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3चाच विचार करणार आहोत. मग आता बघा कोणतं समीकरण मोठं आहे. 3 मोठं आहे, 1 लहान आहे. मग आता आपल्याला ह्याची बेरीज करायची की वजाबाकी करायची हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला कुठल्याच चलाचा लोप करायचा आहे, y या चलाचा लोप करायचा आहे. तर या ठिकाणी अधिक 2 आहे, या ठिकाणी वजा 2 आहे. तर आपण या ठिकाणी बेरीज करू असं म्हणूयात, कारण बेरीज करत असताना या दोन्हीही चलाचं चिन्ह बदलणार नाहीत म्हणून. समीकरण 3 अधिक 1 करू. 3 काय आहे लिहून घ्यायचं. 2y बरोबर 36 आणि 1 नंबरचा आहे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि याची आपण बेरीज करणार आहोत. बेरीज करत असताना 10x आणि 3x हे झाले 13x आणि हे यांचा लोप झाला आणि 29 आणि हे 36. 13x बरोबर 65 आले आणि पुढे जाऊन 13 हे या बाजूला गुणाकार आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असताना 13 हे भागिले होतं आणि x बरोबर हे 5 येतं. x बरोबर किंमत आली 5. आता x बरोबर निघाला, एका चलाची किंमत निघाली, पण आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढायची आहे म्हणजे y ची किंमत. चला मग आता x बरोबर 5 ही किंमत, आता या ठिकाणी ही x बरोबर 5 किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो किंवा 2 मध्ये ठेवू शकतो. 2 मध्ये ठेवूयात. समीकरण 2 मध्ये ठेवू. 5x वजा y बरोबर 18 आणि आपल्याला x ची किंमत 5 ठेवायची आहे. x ची किंमत 5 वजा y बरोबर 18. 5 5 25 वजा y बरोबर 18 वजा y 18 हे 25 बरोबर चिन्हाच्या या बाजूला अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असताना वजा 25 होतं आणि वजा y बरोबर आपलं उत्तर येतं 7. वजा 7 येतं आणि शेवटी दोन्ही बाजूला वजा वजा असल्यामुळे फायनल उत्तर हे y बरोबर 7. तर ही झाली x आणि y ची किंमत. बघून घेऊ शकता सुरुवातीपासून तुम्ही गणित. अशा प्रकारे या समीकरणाची उकल निघाली आहे x बरोबर 5 आणि y बरोबर 7. तर याच्या पुढील व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्यात येईल. तुम्ही हे 2 एक्झाम्पल सोडवून घ्या. प्रत्येक गणिता कसं सोडवायचं, साईन कसं लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढे शिकवल्या जातील. तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.